छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। तुमचं जे काम होतं त्याचं काय झालं? एवढी भीती वाटण्यासारखं काय आहे ह्याच्यात प्रथमेश? म्हणावे आमची कुंडली शोधायचं खूळ डोक्यातनं काढून टाका। पुन्हा पाण्यात नाही उतरला तरी चालेल, नाही पोहायला गेला तरी चालेल, पण तो पूर्वीसारखा वागला ना तरी खूप झालं मला। भाई तो नक्की नॉर्मल होईल, तू एकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करच। आणि राहिला प्रश्न त्या चेहऱ्याचा, तर तो चेहरा कायम मला तुझ्यापासून हिरावून घेऊन जातो असं वाटतं। काय झालं प्रथमेश? काय झालं तुला राजा? असं का वागतोयस तू? काय झालं तुला? का वागतोयस असं राजा तू? तुला काय वाटलं राजा? मी ओरडेन तुला? ओरडेन तुला? मी मारेन तुला? मारेन तुला असं वाटतं? नाही राजा, मी कशाला ओरडेन तुला? का मारेन? मित्र आहेस ना तू माझा? तू मित्र आहेस ना माझा? मित्र आहे ना मी तुझा मित्र। मित्र कधी मित्राला रागवतो का? नाही रागवत। मला सांग, तुला कशाची भीती वाटते? भीती मी नाही ओरडणार तुला, मी नाही रागवणार तुला। कशाची भीती वाटते तुला सांग ना मला। मला माहितीये तुला काय वाटतं प्रथमेश। तुला पोहायला खूप आवडतं आणि आता तू पोहायला घाबरतोस, पण आता कशालाही घाबरायचं नाही। मी आहे ना तुझ्या बरोबर, कशालाही घाबरायचं नाही। कोणीही तुला इथून पुढे घाबरवणार नाही आणि कोणीही रागावणार पण नाही। घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर राजा। हॅलो सुलेखा, बोला। पुढल्या काही दिवसात तुमची गरज लागेल असं वाटतंय। परीक्षेच्या आधीचा क्रॅश कोर्स म्हणून मदत हवी असेल तर मिळेल। गमवानापासून सुरुवात करायची असेल तर माझी मदत मिळणार नाही। माझ्या कुठल्याही प्रश्नाला, कल्पनेला आत्तापर्यंत तुमच्याकडनं सकारात्मक सूर कधीच ऐकला नाही मी। सुलेखा, तू ज्या वाटेवर चाललीयस त्या वाटेवरचे धोके तुला अजूनही जाणवत नाहीत का? आपण आपल्या घरामध्ये मानवी बॉम्ब घेऊन फिरतोय, तो कधीही फुटू शकतो, याची जाणीव मी तुला करून द्यायला हवी आहे का सुलेखा? माझ्याकडे असलेला बॉम्ब निरुपद्रवी आहे,
कुठलाही बॉम्ब फुटण्यापूर्वी निरुपद्रवीच असतो सुलेखा. फक्त तो आपल्याकडे कसा फुटणार नाही याची काळजी घ्यायची असते. मीही घेतलीये. तरी मी तुला हुशार आहे असं अजिबातच म्हणणार नाही, कारण तो तुझ्या घरातच फुटणार आहे. माझ्याकडे कसा? तुझा आधार अजून तुझ्याकडे किती दिवस राहणार आहे असं वाटतंय तुला? जन्मभर राहणार आहे असं प्लीज म्हणू नकोस. तसं काहीही होणार नाही सुलेखा. त्याला थोडी जरी शंका आली ना तरी तो त्या शंकेच्या मुळापर्यंत पोहोचेल. कळलं? आजपर्यंत माझ्याविषयी ज्यांच्या मनात शंका आल्या त्यांच्या शंका मी ओठांपर्यंत येऊ दिल्या नाहीयेत. माहिती आहे तुम्हाला. आणि त्याने त्याच्या बायकोसमोर तोंड उघडलं तर? शक्यच नाहीये. जेव्हा काळ वाईट असतो ना सुलेखा, तेव्हा वेळही वाईटच असते. अगं, ज्या मुलीसाठी जिचा काहीही संबंध नव्हता त्या मुलीसाठी तुमचं ठरलेलं लग्न त्याने मोडलं. त्या मुलीसमोर तो काहीही बोलणार नाही याची गॅरंटी तुला कशी काय वाटू शकते? आणि ती मुलगी आज त्याची बायको आहे हे विसरू नकोस तू. तो तसं नाही करणार, कारण त्यामुळे तोच अडचणीत येईल. सुलेखा, हाच गैरसमज इंदुमतीने करून घेतला होता. भालचंद्रने जरी इंदुमतीचा उपयोग करून घेतला ना तरी इंदुमतीला भालचंद्रचा काहीही उपयोग करून घेता आला नाही, कारण तो शास्त्र्यांच्या घरातला होता. आणि आदिनाथ हा शास्त्र्यांचा मुलगा आहे. त्यामुळे आदिला घरी जाण्यापासून कसं थांबवायचं हे तूच ठरव. मी तुला सावध करायचं काम केलेलं आहे सुलेखा. बाकीचं तू बघ. वाव, हाय. मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही रे. गुड. म्हणजे आत्ता नाही केलंस पण आता करशीलच ना. म्हणजे तू इथे राहायला येणार आहेस असं कळलं. म्हणजे आपल्या उद्धटपणाचे किस्से पुन्हा सुरू. कसली सॉलिड भांडायचो ना प्रिया आपण. मला अजूनही ते आठवलं की खूप हसायला येतं. का? तुझ्यासारख्या मुलीबरोबर भांडण्यात मी माझा केवढा इम्पॉर्टंट वेळ वाया घालवला आयुष्यातला माहिती? स्वप्नील, सॉरी. बरं सांग, काम काय होतं? आधी भेटला होता. काय? खरंच? काय म्हणाला? प्रिया, अनफॉर्च्युनेटली आपला अंदाज खरा ठरला. वॉर्डन अँड कंपनीची सीडी आधीकडेच होती आणि विक्रांतने ती सुलेखाच्या घरून जप्त केली. म्हणजेच आधी सुलेखाकडे होता. म्हणजे दादा आणि सुलेखा एकमेकांना भेटत होते. आणि ही गोष्ट दादाने माझ्यापासून लपवली. मला एक गोष्ट कळत नाहीये की ज्याला खोटं बोलणाऱ्यांचा इतका तिटकार आहे त्याने स्वतःच. प्रिया, ही गोष्ट मी तुला सांगितली. प्लीज घरातल्या कोणालाही काही बोलू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभ्राला काही सांगू नकोस. नाही, तसं केलं तर काय होईल याची कल्पना आहे मला. स्वप्नील, मला सांग, दादाला या सगळ्याची गरज काय? मी पण एक्झॅक्टली त्याला हेच विचारलं, पण त्याचं उत्तर पटलं मला प्रिया. त्याच्या मनातलं गिल्ट त्याला त्रास देतं याची पूर्णपणे जाणीव आहे सुलेखाला. आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवते ती.
त्याला एक कारण आहे प्रिया. बाळकाकाच्या खुनाची सुलेखा एकमेव आय विटनेस आहे आणि तिला जर प्रोटेक्ट नाही केलं ना तर ठीक आहे. एक विचारू, सध्या आहे कुठे दादा? प्रिया मलाही खरंच माहिती नाहीये. मी सांगते, दादा आणि सुलेखा नक्की एकत्र असणार आजही. शुभ्रा, बाबांचा चहा आण ना लवकर. मग काय शुभ्रा, उद्या रक्षाबंधन, काही खास बेत? तुमची काही वेगळी फरमाईश आहे का? नाही तर दरवर्षी सारखी बासुंदी. चंदू आणि आधीला तीच आवडते. ज्यांच्यासाठी करणार आहात ते येणार आहेत का बघा आधी. हे काय तिरपाकडं बोलणं? येणार आहेत की ते बघा आधी म्हणजे काय? दादाला सकाळपासून फोन करते, उचलत नाहीये तो फोन. अगं कामात असतील ते. ऐकलंस ना, रक्षाबंधन आहे, आधी येणार की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. येणारच तू. उगीच काहीतरी खुसपट काढू नकोस. अरे काय चाललंय हे मला कळत नाही. मी फक्त विचारलं उद्या सण आहे, बेत काय, तर एवढी आर्ग्युमेंट्स. पण ही कसं बोलते बघा ना. मलाही वाटतं प्रिया, रक्षाबंधनाचा दिवस आदिनाथ नाही विसरणार. हो, तू त्याचीच बाजू घेणार, पण मी माझ्या भावाला चांगली ओळखू नये. वाट बघा, हा वाट बघा. अगं तू हो प्रिया, असं काय वेड्यासारखं करते? तुम्ही काही बोलणार नाही, नुसतं बसून राहणार? नाही बोलतो ना. एक मिनिट, चिडचिड करू नकोस तू. आता तू चिडचिड करून ते बासुंदी केलीस ना, त्याचा गोडवा कमी होतो. नाही म्हणजे मी आधीला फोन करणार आहे, आधीला फोन करणार, त्याला सांगणार की ये बाबा वगैरे वगैरे. काळजी नको करू. मी त्याची काळजी करतच नाहीये. मला माहितीये तो येणारच आहे. तुमच्या लाडक्या लेकीला समजवा आधी. प्रथमेश, काय करतोयस? हा, चित्र काढतोयस? बघू बघू. वा, छान आहे. हा, छान आहे. मी तुझ्यासाठी काय आणलंय? तुझ्यासाठी काय आणलंय ते हे बघ. हे बघ, मी तुझ्यासाठी शंकरपाळ्या केलेल्या होत्या. बघ बघ, खाऊन बघ, खाऊन बघ. घे 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 घे, खाऊन बघ. हा, कशी झाली? छान झाले ना? छान झाले ना? हा, घे घे, खा खा खा. हा, खा. प्रथमेश, आता मी तुला काय सांगते ना ते नीट ऐक. मला तू सांग बरं, ते डोळे तू कुठे बघितलेस आपल्या घरामध्ये? आपल्या घरामध्ये तू डोळे कुठे बघितलेस? कोणाचे बघितलेस? हा, कोणाचे बघितलेस? अरे असं काय बघतोयस? ते डोळे डोळे कोणाचे बघितलेस? तिचे बघितलेस की नाही? तिचे बघितलेस ना तू डोळे? हां, कोणाचे बघितलेस? मला तू सांग. डोळे रे, डोळे डोळे कोणाचे बघितलेस तू? आपल्या घरात बघितलेस का कुठे बाहेर बघितलेस? तू मला सांग, मी बरोबर शोधून काढते. हां, तू मला सांग तू. डोळे डोळे रे, डोळे 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 म्हणतात त्याला. डोळे डोळे. माझे डोळे नाही रे बाबा, माझे डोळे नाही. कोणाशी बोलतीये मी? छे, ज्यांना ऐकू येतं त्यांना माझं बोलणं ऐकायला वेळ नाही. ते थांबायला तयार नाही, आणि जो थांबलाय त्याला ऐकू येत नाही. कठीण आहे बाई. झालंय का तुझं खाऊन? हां, दे इकडे, दे. हे घे. मी हे तुला काही खायला दिलं होतं हे कोणा सांगू नकोस कोणालाही. हां हां, देवा
कोणाशी बोलतीये मी आणि डोळ्यात विचार करणार. आधी बाबा बोलतोय. हां बोला बाबा. अरे मी तुला फोन अशासाठी केला. बरं एक मिनिट, मी तुला डिस्टर्ब नाही केलं ना? असं का म्हणताय, बोला ना. नाही काय रे, तसं तू बिझी असतोस. कधी कधी तर इतका बिझी असतोस की तुला घरी फोन करायला सुद्धा वेळ मिळत नाही. नाही ते ठीक आहे, मान्य आहे मला. फोन तुला अशासाठी केला की उद्याचा दिवस जरा लक्षात ठेव. मी तुझ्या लक्षात असणारच तो, मला खात्री आहे. पण उद्याचा दिवस. हां बाबा, उद्याचा दिवस मी कसा विसरेन? ऑफकोर्स माझ्या लक्षात आहे. तसं नाही रे. रक्षाबंधनाचा विषय काढला ना की प्रिया जरा खूप डिस्टर्ब होते. म्हणून जरा नक्की लक्षात ठेव. मी उद्या येईन की नाही असं वाटत असेल तिला. बाबा मी उद्या नक्की येणार. रक्षाबंधनाचा दिवस मुन्नाचा हक्काचा दिवस आहे. पण मी येणार याची पूर्वकल्पना कोणालाही देऊ नका. मी उद्या सकाळी सकाळी येऊन सगळ्यांना सरप्राईज देईन. आणि तुला एक सांगायचं होतं की तू जरा प्रियाला एक फोन कर ना. म्हणजे सहज गप्पा मारायसाठी. तिच्या चेहऱ्याकडे पाहवत नाही रे. नक्की करतो. पण तुम्ही काळजी करू नका बाबा. ठेवू मी फोन? ठीक आहे. आधी आधी ते आलेत. कोण आलेत? अरे ते कोण ते? आधी सरंजामेंची माणसं. काय? हो. त्यांनी पाहिलं तुला? नाही म्हणजे मला माहित नाही आधी. पण मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय आधी. आता आधी आपण इथून काही दिवस न हलणंच योग्य आहे. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आधी आता इथेच शांतपणे लपून बसण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ना. काय झालं आधी? अगं बाबांचा फोन आला होता आता. कशासाठी? काही नाही ग, रक्षाबंधनाची आठवण करायला. मग काय, जाईन मी. जाईन म्हणजे आधी आता एवढं सगळं मी तुला सांगितलं, कुत्र्यासारखे ते आपला शोध घेत आहेत, तरी सुद्धा तू जाईन म्हणतोस? अगं पण मला जावंच लागणार आहे. आधी थिंक प्रॅक्टिकली. तुझी एक रॉंग मूव आणि आपण दोघंही अडचणी देऊ आधी. हे बघ आधी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आधी थिंक. यू डोंट वरी. मी काळजी घेईन, कोणालाही कळणार नाही. का हट्टीपणा करतोयस? मी हट्टीपणा करत नाहीये सुलेखा, मी जेन्युइनली सांगतोय तुला. आधी जर तू पकडला गेलास तर ते तुझं काय करतील तुला माहिती? कदाचित ते तुला पकडणारही नाहीत. त्यांना फक्त माझा पत्ता हवाय. तुला त्याने इथून बाहेर पडताना पाहिलं तर माझ्यापर्यंत पोचायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे आधी? हे बघ सुलेखा, मला माहितीये तू कसला विचार करतोयस ते. आता हेच ना, बाबांना काय वाटेल, घरचे वाट बघतील, मुन्नाला काय वाटेल. हे बघ, मी बाबांना शब्द दिलाय, मी येणार. आणि त्या आशेवर मुन्ना माझी वाट बघत असेल. ठीक आहे, जा तू. खरंच जा. उगाच माझ्यामुळे तुझ्या आनंदात अडचण कशाला ना. सुलेखा अगं, तू खरंच जा. आतापर्यंत काय कमी त्रास झालाय का माझा?
तुला. फक्त माझ्यामुळे तुला जर काही झालं ना आधी तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. सुलेखा, म्हणून मी म्हणत होते की नको जाऊ. मी नाही जात. घरच्यांना काय सांगायचं ते मी सांगेन उद्या.